नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा $10 प्रति बुशेलच्या खाली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावामध्ये खास सुधारणा होण्याची शक्यता देखील नाही। कारण ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा या वेळेस त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आहे त्या स्थितीत राहण्याची जास्त शक्यता दिसत आहे। याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात देखील 15 जानेवारी पर्यंत जास्त सुधारणा होईल याची शक्यता दिसत नाही। जर हे आंतरराष्ट्रीय बाजाराचं बघितलं तर 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा $10.5 प्रति बुशेल होणार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत भाव जर 31 जानेवारी पर्यंत आपल्याला $11 प्रति बुशेल पर्यंत जाताना दिसले तर मला आश्चर्य वाटणार नाही। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील या सकारात्मक बाबींचा परिणाम 100% देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार आणि देशातील जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला जानेवारी महिन्यात 100% सुधारताना दिसणार। सुधारणा किती येणार याबद्दल साशंकता असू शकते, पण सध्या जो सोयाबीनचा भाव 4000 ते 4200च्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन जर 31 जानेवारी पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी ही 4500 पर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। पण तुमच्या मनात 5000चा विचार असेल तर ही इच्छा आपली जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता अजिबात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा। विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला 4200चा भाव परवडत असेल तर सध्या विक्री करणं आपल्यासाठी या ठिकाणी चांगलं आहे, पण 200ची ती जी अपेक्षित असेल तर जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।